हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चव्हाण ट्रेडिंग एम्पायर. तर आज क्विकली 5 मिनटामध्ये तुम्हाला 2-3 अपडेट देतो आणि आपण उद्या पुन्हा भेटूया. तर सगळ्यात पहिला अपडेट आहे, उद्या 1 फेब्रुवारी आहे, म्हणजे आत्ताच म्हणजे 12 वाजून गेले, त्यामुळे 1 फेब्रुवारी ऑलरेडी चालू झालेलं आहे. आणि 1 फेब्रुवारीला आपलं युनियन बजेट येणार आहे. रविवारचा दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. सगळ्यात मोठी तुम्हाला एक जर तुम्हाला नोट द्यायची असेल तर ती म्हणजे, जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर ट्रेडिंग हे, जर तुम्ही एक लॉटनी करत असाल तर 0.1 लॉटनी ट्रेडिंग करा. म्हणजे 1/10 ऑफ तुमचं वॉल्यूम तुम्ही क्वांटम जी आहे तर ती कमी करा, कारण की व्हॉलेटिलिटी खूप जास्त असते बजेटच्या दिवशी आणि दोन्ही साईडला मार्केट मूव्ह होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे तुम्ही तुमचे मोठे मोठे लॉसेस जर वाचवायचे असतील तर त्यासाठी तुमची क्वांटम ही खूप कमी असणं गरजेचं आहे. तर हा आपला पहिला अपडेट होता. उद्या ॲन्युअल बजेट आहे, युनियन बजेट आहे, 1 फेब्रुवारी 2026 आणि रविवार आहे. आता तुम्ही म्हणाल की उद्या तर रविवार आहे, मग मार्केट चालू आहे का? येस, इंडियन मार्केट्स BSE NSE विल रिमेन ओपन फॉर स्पेशल लाईव्ह ट्रेडिंग सेशन ऑन संडे 1 फेब्रुवारी 2026. तर जे युज्युअल मार्केट टायमिंग आहे तर त्यानुसार आपले सेशनही मार्केटही चालू राहणार आहे. इंडियन मार्केटमध्ये तुम्ही या रविवारी ट्रेड करू शकता, परंतु एवढीच विनंती आहे की तुम्ही क्वांटम जे आहे तर क्वांटम एकतर अवॉइड करा, ते बेस्ट आहे. फक्त वेट अँड वॉच करा. आणि नंतर आपण असं असं नाही की आपल्याला बिग मोमेंटम फक्त बजेटच्या दिवशीच मिळतं, ओके. परंतु दोन्ही साईडला जर व्हॉलेटिलिटी झाली तर मोठे मोठे स्टॉपलॉस जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो बजेटच्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग एकतर खूप कमी करा. जर तुम्हाला खूपच किडा असेल किंवा मला ट्रेड घ्यायचा आहे तर खूप कमी क्वांटममध्ये तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही एक लॉट घेत असाल तर मी तसं म्हटलं तसं की 0.1 लाख म्हणजे 10% अमाऊंटने तुम्हाला ट्रेड करायचं आहे, ठीक आहे. तर उद्या बजेट आहे आणि उद्या मार्केटही चालू आहे, ओके. आता आपण बघूया की गोल्डमध्ये काय भानगडी आहे सध्या. तर पहिले गोल्डचं जे आता चालू आहे, तर पहिले मी तुम्हाला दाखवतो की किती पर्सेंट खाली आलेलं आहे आणि क्विकली हे बघूया की अजून खाली आलं आहे. म्हणजे हे बघा, ह्यानी ऑलमोस्ट 16%चा मारला आणि आत्ता ऑलमोस्ट 12%, म्हणजे 3-4% रिकवर पण झालेलं आहे. 16% मारला आणि ते आत्ता 12%च्या आसपास आहे. तर टोटल 16% याची आपल्याला ड्रॉडाऊन किंवा खाली येताना आपल्याला दिसलं होतं गोल्ड. आणि जर तुम्ही हा बघितला 4 आवरचा चार्ट आहे, 4 आवरवरती, तर हा सिनारिओ आहे. टॉपपासून त्यांनी ऑलमोस्ट 16% ची आपल्याला गिरावट दिलेली आहे. आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर इथे जर टॉप मारलेला आहे 121चा, तर तिथून इथपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 39% गाईज. सिल्वरमध्ये 39%ची मूव तुम्हाला बघायला भेटते आहे. आणि ते जर तुम्ही इथं शिफ्ट केलं तर तुम्हाला लक्षात येईल की किती पर्सेंटची मूव आहे. म्हणजे मी जर इथून इथंपर्यंत स्विच केला तरीसुद्धा 30% चांदी जाऊन आलेलं आहे. मग ह्याचा अर्थ असा आहे का की चांदी तुम्ही लगेच इथं जाऊन बाय करायचं? कारण की तुम्ही जर प्राईस स्ट्रक्चर जर बघत असाल, तुम्हाला भरपूर सारे लोक सांगत असतील की आता इथं 25-30% गिरावट आली आहे, तर तुम्ही कंटिन्युअस बल्क बाईंग करू शकता. तर बल्क बाईंग झोनसाठी हा जो पॉईंट आहे, तर हा बल्क बाईंगसाठी नाही आहे. का बरं मी तुम्हाला सांगतो, कारण की ही लाऊड मूव आलेली आहे. लाऊड मूव नंतर अशी व्ही शेप रिकव्हरी होणं खूप दुर्मिळ केस असते, ओके. तर ते आपण नाही म्हणून चालूया. तर काय होतं, इथे साईडवेज मार्केट जातं, नंतर एखादा खाली अजून जाऊ शकतं आणि ही एक चान्स आहे. दुसरा चान्स आहे, इथं जर खूप दिवस मार्केट साईडवेज राहील आणि नंतर ब्रेकआउट देईल, तर हा जो ब्रेकआउट येणार आहे तर तो नंतरचा ब्रेकआउट आपण पाय करू शकतो. आणि हा जो आहे तर इथे आपण बाईंग साईड जर कोणी विचार करत असेल तर ते अवॉइड करायला पाहिजे, असं मला पर्सनली वाटतं, ठीक आहे. तर हे झालं सिल्वरमध्ये जर तुम्ही डेली आणि विकली चार्ट पण बघितला, एक मिनिट मी हे थोडंसं कमी करतो हे जरा. ओके, तर XAG वीकली चार्ट, ओके. तर वीकली चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं, हे बघा, दोन्ही साईडला मोमेंटम झालेलं आहे बघा. म्हणजे पहिले वर गेलं, नंतर खाली गेलं आणि आत्ता इथे मधल्या पॅचमध्ये म्हणजे 85 ते 100 या पॅचमध्ये ट्रेडिंग इथं करत आहे, ओके. हे जरा विकली. डेलीमध्ये पण तुम्ही जर बघितलं, ही खूप मोठी कॅन्डल आलेली आहे आणि थोडीशी
एक 25 ते 30% रिव्हर्स झालेली आहे. तर आता मार्केट इथं टाईमपास करेल. इथे आता तुम्ही जर हे तर 4 आवर किंवा 2 आवर्समध्ये जर बघितलं, ओके, तर मार्केट तुम्हाला इथे टाईमपास करताना दिसेल आणि नंतर एक ब्रेकडाऊन देऊ शकतं किंवा टाईमपास करून एक अपमूव्हही देऊ शकतं. ओके, तर ह्या 2-3 पॉसिबिलिटीज आहे, परंतु आत्ता लगेच इथे बाईंग करण्यात मला तरी पॉईंट वाटत नाही आहे, कारण की मार्केटला कन्सोलिडेशन खूप गरजेचं आहे. कन्सोलिडेट जर झालं मार्केट चांगल्या पद्धतीने काही दिवस आणि ब्रेकआउट झाला तर तो सस्टेनेबल ब्रेकआउट आपण मानू शकतो. ओके, तर सध्या माझा व्ह्यू जो आहे तर गोल्ड आणि सिल्वर या दोघांवरती अजून सध्या तरी एक कन्सोलिडेशन किंवा बेरिश आहे, झोनमध्ये आहे. आणि तुम्ही जर बी टी सी आणि हे तर बघितलं तर ऑलमोस्ट आपल्याला बी टी सीमध्ये खूप मोठी मूव्ह बघायला ऑलरेडी मिळालेली आहे. तुम्ही जर बघितलं 4 आवर्सच्या केसमध्ये काल जे आपल्याला 88,000वर चालू होतं ते आज डायरेक्ट हे बघा इथे 75,800 रुपयाचा लो इथे मारलेला आहे. ओके, कंटिन्यू मार्केट पडते. तुम्ही जर डेली चार्टवर गेला, ओके, तुम्हाला थोडंसं झूम इन करून दाखवतो. ओके, तर हा जो पॅटर्न बनला आहे हा कोणता पॅटर्न आहे तुम्ही सांगू शकता? हे बघा, मी तुम्हाला आता वीकली चार्टवर घेऊन जातो. वीकली चार्टवर बघितला तर शोल्डर्स आणि एक हेड असा पॅटर्न बनलेला आहे. तर हा पॅटर्न ब्रेक झाल्यानंतर मार्केट इथे 57,600पर्यंत पण येऊ शकतं, पण त्यासाठी असं डायरेक्ट येणार नाही. आपल्याला इथे ब्रेक होईल, ब्रेक झाल्यानंतर इथे आपल्याला 2-3 वीक टाईमपास करेल आणि नंतर ब्रेक झाला तर पुन्हा अजून 20,000ची मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. आणि हा जो मागचा बेस बनवला होता तर ह्याच्या आसपास मार्केट येऊ शकतं. आणि जर इथून लिक्विडिटी घेण्यासाठी आला आणि कंटिन्यू पुन्हा फास्ट रिकव्हरी झाली तर मग हा झोन खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. पुन्हा जर हा 90,000चा झोन जर क्रॉस व्हायला लागला तर कदाचित आपल्याला पुन्हा फ्रेश आहे बिटकॉईनमध्ये बघायला मिळेल. ओके, तर हे ॲनालिसिस होतं बिटकॉईनमध्ये. गोल्ड आणि सिल्वर हे तुम्हाला ऑलरेडी दाखवलं मी. आता माझं एक ट्रेड चालू आहे तर तुम्ही बघतो. ओ हो 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 84ला केलं होतं काय हे? शिट मॅन. ओके, ओके, अच्छा, माझं टार्गेट जे होतं ते आय थिंक 95ला लावलं आहे मी. एक मिनिट, टेक प्रॉफिट. अच्छा, लावलं नाही का मी? लावलं कसं काय नाही आहे? लेट मी सी दिस. वन मिनिट, मला प्रॉफिट लावून घेऊ द्या एकदा. 4895, 4860, 55. ठीक आहे, तर तुम्हाला एक स्कॅल्पिंग मी करतो आहे, छोटा स्कॅल्पिंग आहे. स्कॅल्पिंगमध्ये हे बघा एंट्री माझी झालेली आहे. तुम्हाला एंट्री लक्षात येईल इथे ह्या झोनला एंट्री झालेली आहे. 4867च्या झोनला एंट्री झालेली आहे आणि मी एक्सपेक्ट करतो हे टार्गेट. ओके, नाही तर माझा हा स्टॉप लॉस आहे. ओके, तर म्हणजे एक 1:2चा माझा हा ट्रेड आहे. बघूया काय होतं आहे. हा ऑलमोस्ट 1:1च्या वर जाऊन आलेला आहे, परंतु थोडंसं माघारी आलं आहे. हा, तर आपल्याला बघूया हा टार्गेट भेटेल मला अशी अपेक्षा आहे. तर लेट्स सी काय होतं आहे ते. ओके, जर जास्त मार्केट साईडवेज जायला लागलं तर मी ट्रेडमधून बाहेर पडून जाईल, कारण की मला ऑलरेडी खूप चांगला प्रॉफिट आज झालेला आहे, तर मला ते प्रॉफिट घालवायचं नाही आहे. ओके, तर त्यामुळे एक छोटीशी रिस्क घेतली मी. तुम्ही जर बघितलं तर किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे मी या ट्रेडमध्ये. तर ह्या ट्रेडमध्ये एक मिनिट तुम्हाला दाखवतो. वॉलेटमध्ये आपल्याला असतात 50,000, INR वॉलेटमध्ये 40,000, फ्युचर वॉलेटमध्ये 10,000. 10,000मधले 5,000 आपले आहेत इथे, म्हणजे 5,000 आपण ट्रेडसाठी लावलेले आहेत. ओके, ट्रेडसाठी आपण 5,000 रुपये लावलेले आहेत. तर 5,000वर आपल्याला बघायचं आहे आपण किती. इथे 1-1.5% आत्ता प्रॉफिट दिसते मला, राईट.
तर बघूया काय होतं आहे. आय थिंक एक चांगली मूव अपसाईडला येईल असं मला वाटतं आहे. लेट्स सी काय होतं आहे. हे बघा, आपला जो बाईंग झोन आहे मी थोडंसं ड्रॉ करतो की एक्झॅक्टली कुठं गेलं. शॉर्ट लॉंग पोझिशन, हे बघा, इथं आपली लॉंग आहे, इथं आपला स्टॉप लॉस आहे आणि इथं आपला टार्गेट आहे. एक 1:2च्या वरती टार्गेट आहे आपलं मिनिमम. ओके, तर लेट्स सी. फर्स्ट टार्गेट 1:1चं कुठं अचीव होणार आहे आपल्याला. 1:1 1:1 तुम्हाला इथं ह्या लेवलला अचीव होणार आहे आणि 1:2 तुम्हाला कुठं होणार आहे. 1:2 तुम्हाला या लेवलला. ठीक आहे. ओके, तर ही माझी एंट्री आहे. ही एंट्री आहे आणि ही माझी स्टॉप लॉसची लेवल आहे. थोडंसं मार्जिन मी इथे पण ठेवू शकलो असतो, इथे पण मी स्टॉप लॉस ठेवू शकलो असतो ह्याच्या खाली किंवा ह्याच्या खाली, पण थोडंसं एक सेफ्टी मार्जिन म्हणून मी थोडंसं स्टॉप लॉस थोडंसं सध्या वरती आहे माझं. परंतु हे माझं 1:1 अचीव जर झालं तर मी लगेच हा स्टॉप लॉस वरती ट्रेल करणार आहे. हे बघा, काहीच ऑलमोस्ट $4.5 प्रॉफिट आपल्याला आत्ता दिसत आहे ह्याच्यामध्ये. लेट्स सी काय होतं आहे. माझ्या मते आता मी हा स्टॉप लॉस थोडासा मी वरती क्लोजिंग घेऊन द्या काहीच. मग आपण ह्याला 1 मिनिटचं क्लोजिंग घेऊ द्या. क्लोजिंग आल्यानंतर आपण ह्याला ओके इथं ह्या कॅन्डलच्या खाली घेऊन येऊ, म्हणजे आपल्याला सेफ्टी कुशन भरपूर चांगल्या पद्धतीने मिळून जाईल. आता बघितलं तुम्ही जर $6चं प्रॉफिट आपल्याला इथे चालू आहे. आपण ऑलरेडी आता ही जी पोझिशन आहे तर ती पोझिशन पूर्णपणे सेफ केलेली आहे. ओके, आता टार्गेट माझं आहे 1:7 1:8चं, कारण की तुम्हाला मी दाखवतो की किती माझं प्रॉफिट बघा. इथे बघा, एकतर $12.5 प्रॉफिट होईल किंवा माझं $1.4 लॉस होईल, म्हणजे ₹129 लॉस किंवा ₹1130 प्रॉफिट. ठीक आहे, तर लेट्स सी काय होते. ऑलरेडी ₹500 म्हणजे 1:3-4चा आता ट्रेड आपलं गेलेलं आहे स्टार्टिंगला. पण जी अमाऊंट पकडून चाललो होतो तर त्याच्यानुसार जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा गेन आपल्याला आत्ता इथे बघायला मिळतो आहे. परंतु एक मला स्पाईक मोठा इथपर्यंत बघायला मिळेल असं मला वाटतं आहे आणि तिथे आपलं प्रॉफिट बुकिंग आपण करूया. ओके, तर लेट्स सी आता माझं ऑलरेडी मी ऑलमोस्ट ह्याला रिस्क फ्री करून टाकलं आहे. ₹47 कमिशन गेलेलं आहे फक्त. आणि आता बघूया आपल्याला जे काही आहे ते बोनस आहे आपलं. ओके, ठीक आहे, तर हा एक ट्रेड आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे की गोल्ड आणि सिल्वर हे पूर्णपणे सध्या जे मोमेंटम आहे तर ते निगेटिव्ह साईडला आहे. हा एक स्काल्पिंग अपोजिट डायरेक्शनमध्ये आपण स्काल्प करतो आहे, कारण की जर तुम्ही अंडरलाईन ट्रेंड बघितला तर ट्रेंड हा कधी निगेटिव्ह आहे सध्या. पण आपला हा आपण जे करतो आहे तर ते एक क्विक 10 ते 15 मिनटाचा स्काल्प आहे. आणि स्काल्पिंगमध्ये आपण ट्रेंडसोबत जाणं जास्त बेनिफिशियल असतं. परंतु लास्टची जी कॅन्डल बनलेली आहे आफ्टर भरपूर जेव्हा एक खाली मार्केट आल्यानंतर एक चांगली पद्धतीची कॅन्डल मला दिसली होती आणि त्या कॅन्डलच्या बेसिसवरती मी एंट्री केलेली आहे. ओके, तर मला मिनिमम $1,000चं टार्गेट एक्सपेक्टेड आहे. लेट्स सी काय होते बघूया. जर नाही भेटले तर आपण इथे कट करून टाकूया ट्रेड लवकर. ओके, वी विल नॉट हॅव ठीक आहे. आता एकदम कॉस्ट टू कॉस्ट करून टाकले आपण. एकदमच कॉस्ट टू कॉस्ट आपण करून टाकले, कारण की मला अजिबात लॉस घ्यायचा नाही आज. ओके, मला अजिबात लॉस घ्यायचा नाही आहे. मी पूर्ण डायरेक्ट इथं आणून ठेवलं आता, म्हणजे मी कॉस्ट टू कॉस्ट करून टाकले पूर्ण.
नाहीतर मग टार्गेट भेटेल. लेट्स सी. ओके, ऑलमोस्ट 400-500 रुपये प्रॉफिट माझं आत्ता चालू होतं, परंतु एक थोडंसं एम पॅटर्न इथे 1 मिनिटच्या कॅन्डलला बनवलं आहे आणि हा एकदम क्विक ट्रेड असल्यामुळं मी अजून सध्या ह्याला होल्ड केलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता बघा, मी प्रॉफिटमध्ये ऑलरेडी लावलेलं आहे, म्हणजे माझं नुकसान होणार नाही आहे काही. ओके, इथं पण मी प्रॉफिटमध्ये. ओ हो, वा, गुड. मार्केट रिकव्हरी करेल असं मला वाटतं तर आहे, बट लेट्स सी. मला एक वरच्या साईडला मोमेंटम गरजेचं आहे, जे मला इथपर्यंत मिनिमम वाटतं आहे. कुठे गेलं आपली हे, इथपर्यंत मोमेंटम यायला पाहिजे. एक 25 पॉईंटची मूव एक्सपेक्टेड आहे, परंतु ते आपला स्टॉप लॉस घेतल्यानंतर येते की कधी येते ते आपल्याला माहीत नाही. ओके, आपला स्टॉप लॉस इथे हिट झालेला आहे. तर आता मी बघूया की किती भेटलेत आपल्याला. रिफ्रेश. PNL -7 रुपये अच्छा, आय थिंक काहीच आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट कट झालेला आहे आपला ट्रेड. ओके, आणि आपल्याला जे कमिशन आहे ते तर दोन्ही बाजूचं लागलं नाही आहे, एकाच बाजूचं कमिशन लागलं आहे. आय थिंक 12-18 आणि एकच साईडचं कमिशन आपल्याला लागलेलं आहे, त्यामुळे फक्त 47 रुपये. तुम्हाला जर आजचे ट्रेड बघायचे असतील तर बघा, आज तुम्ही जर बघितलं तर आज मी जास्त खालचे सगळे नाही दाखवणार मी, पण 31, 1 मिनिट इथे दाखवतो ट्रेड हिस्ट्रीमध्ये, सोपं जाईल थोडंसं. ट्रेड हिस्ट्रीमध्ये जर तुम्हाला 31चे ओके 31पासून बघितलं तर तुम्हाला इथे बघा, फक्त रिअलाइज पिनलमध्ये पहिले एक $5.5 प्रॉफिट, नंतर 11 पॉईंट नाही $12, 12 आणि 5 17 आणि हे रिअलाइज प्रॉफिट 17 आणि 23 म्हणजे $40 प्रॉफिट, आणि इथे 1.08 म्हणजे काहीच नाही आहे, $0. तर एक $40 प्रॉफिट आपण आज बुक केलेलं आहे. आणि तुम्हाला जर बघायचं असेल की शार्क एक्सचेंजवरती आपण जेव्हा विड्रॉल घेतो तर खूप फास्ट विड्रॉल, तुम्हाला जे काय आपण प्रॉफिट बुक करतो, तर माझा एक मूलमंत्र आहे की प्रॉफिट्स मी लगेच डेली बेसिसवरती काढून घेतो. ओके, जर तुम्ही बघितलं 31ला 2049 रुपये, 899 रुपये, 500 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट आपण 2,900, 500, 3,400 आणि 3,500, 3,500च्या आसपास आपण आज विड्रॉल घेतलेले आहेत. ओके, ठीक आहे. तर हेच मला आज डिस्कस करायचं होतं की बजेटसाठी पॉईंट्स, आणि तुम्हाला जर गोल्ड आणि सिल्वरचा जर बायस असेल तर तो सध्या निगेटिव्ह साईडला आहे. त्यामुळं बघा, मी एकच ट्रेड पॉझिटिव्हला घेतला तर त्यात पण माझं स्टॉप लॉस हिट होताना तुम्हाला दिसला असेल. ओके, तर ही गंमत असते जेव्हा तुम्ही ट्रेंड, तुमचा अंडरलाईन ट्रेंड ज्या डायरेक्शनमध्ये असतो, तर त्या डायरेक्शनमध्ये तुम्ही जर एंट्री घेतली तर तुमचे प्रॉफिट्स हे खूप फास्ट तुम्हाला भेटून जातात. ओके, आय थिंक वी शुड बी गुड. फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल चालू करून ठेवा, जेणेकरून हे जे काय लर्निंग व्हिडिओज आपण रिलीज करतो आहोत तर ते लर्निंग व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. आणि एक छोटा ट्रेडर कशा पद्धतीने ग्रो होत असतो, जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंगकडून आणि वीकली आपण 3दा एक प्रायव्हेट झूम कॉल करू किंवा आपण व्हॉट्सअपवरती त्या गोष्टी डिस्कस करू, जे आपल्या कम्युनिटीमध्ये ॲड होतील. कम्युनिटी ॲड होण्यासाठी सिम्पल गोष्ट करायची आहे, मी कोणाकडूनही ₹1 घेणार नाही आहे. फक्त आणि फक्त शार्क एक्सचेंज हे ज्या प्लॅटफॉर्मवरती मी ट्रेडिंग करत आहे, तर त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे आपल्या लिंक थ्रू. तर ती जी लिंक आहे तर ती लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि एक चॅट सेक्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल.
त्याच्या थ्रू अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्ही एखादा दुसरा ट्रेड मारला की तुम्हाला माझ्या रेफरलच्या इथे मला ते दिसून जाईल की कोणी हे केलेलं आहे, कोणी अकाउंट्स ओपन केलेले आहेत. आणि तुम्ही माझ्या टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला पिंग करून किंवा यूट्यूबला कमेंट्समध्ये करून तुम्ही सांगू शकता की मी ऑलरेडी अकाउंट ओपन केलेलं आहे आणि तुमचा ID मला पिंग करून ठेवा, जेणेकरून मी तुमचं मॅपिंग करेल प्रॉपरली आणि आपण प्रायव्हेट जे कॉल्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी इन्क्लूड करून घेईल. ओके, तर तुम्हाला एक आता माहीत नाही मला दिसेल का नाही, लेट्स सी. आपण एक चॅलेंज घेतलं होतं 50,000पासून ट्रेडिंग चालू करायचं ह्या मंथमध्ये. आणि 1 मिनिट, 1 जानेवारी ते 31 जानेवारी. ओके, तर 1 मिनिट, हां आलेलं आहे इथे मेल. प्रॉफिट्स आपण बघतो आहे. ओके, की किती प्रॉफिट्स आपण गेन केलेले आहेत. तर आत्ताचे हे प्रॉफिट्स येतील की नाही मला माहीत नाही आहे, पण आपण ट्राय करूया की इथे दिसतं आहे की नाही. आय थिंक इथे कालपर्यंतचे प्रॉफिट्स आहेत, हे 31चे नाही आहेत बघा. कालचे प्रॉफिट्स तुम्हाला दिसतात 29,900, म्हणजे ऑलमोस्ट 30,000 रुपये प्रॉफिट आपण ह्या महिन्यात 1 जानेवारी ते 30 जानेवारीमध्ये आपण केलेलं आहे. गॉड हॅज बीन व्हेरी काइंड विथ मी पर्टिक्युलरली. आणि जे काय आपण ट्रेड पंच केले होते, जे काय प्लॅनिंग केलं होतं, तर त्याच्यापेक्षा छप्पर फाडके आपल्याला या महिन्यात प्रॉफिट्स झालेले आहेत. जर तुम्ही बघितलं तर 50,000वरती 30,000चं प्रॉफिट. आणि हे जे चार्जेस आहेत तर हे चार्जेस पूर्णपणे आपल्याला रिफंड होणार आहेत. कारण की तुम्हाला माहिती आहे शार्क एक्सचेंजवरती मी तुम्हाला कालच ही गोष्ट सांगितली की एक 30 डेजचं चॅलेंज चालू आहे की जो कोणी नेट प्रॉफिटमध्ये 1 तारीख ते लास्ट त्या मंथमध्ये क्लोज करणार असेल, जो नेट प्रॉफिटमध्ये असेल असं कोणी असेल, तर ते ऑटोमॅटिकली आपल्याला पूर्णपणे तुमची ट्रेडिंग फीज जी आहे गेलेली महिन्याभरात तर ती तुम्हाला 30,000पर्यंत जर ती असेल तर तुम्हाला ते पूर्ण रिफंड करणार आहेत. ओके, तर तुम्हाला मी आत्ता माझं हे अकाउंट पण दाखवलं. 29 आणि आजचे प्रॉफिट आहेत ॲड करा तर ऑलमोस्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट, म्हणजे 50,000वरती तुम्हाला जर 32, 33, 34,000चं प्रॉफिट होतं आहे तर ऑलमोस्ट तुम्ही 60, 70, 65% to 70% प्रॉफिट हे काढता आहात. पर्सेंटेज महत्त्वाचं आहे अमाऊंटपेक्षा, हे कधी पण लक्षात ठेवा. आणि दुसरी एक गोष्ट की जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला 10% हे तुमच्या ट्रेडिंग फीजमध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. आणि ह्याच्या कॅम्पेनमध्ये तुम्हाला सहभागी होणार आहे. ओके, ज्यामध्ये जर तुम्ही नेट प्रॉफिटमध्ये असाल, ती 1 रुपया असू दे, 10 असू दे, 100 असू दे, 1000 असू दे, तर तुम्हाला तुमची जी काही ट्रेडिंग फीज असेल तर ती फीज पूर्णपणे ते रिफंड करणार आहेत. आणि ते तुम्ही तुमच्या बँकमध्ये पण घेऊ शकता. मी तुम्हाला एक 3-4 दिवसानंतर पुन्हा एक आपण व्हिडिओ काढूया, कारण की माझं ऑलरेडी 1 महिना झालेला आहे, मी चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे. तर माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करेल. परंतु तत्पूर्वी तुम्ही पटापटा शार्क एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन करून घ्या, कारण की FIU रजिस्टर्ड हा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही जर बघितलं FIU रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच दाखवलं की मी कशा पद्धतीने विड्रॉल्स हे डेली पद्धतीने मी डायरेक्ट IMPS वापरून नेट बँकिंगमध्ये पूर्णपणे लीगल वेने आपण हे करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज बघा मार्केट बंद आहे, परंतु मी काय केलं आहे, मी तुम्हाला मार्केट बंद असताना गोल्ड मार्केट कोणाला ट्रेड करायला मिळालं का? नाही मिळालं. परंतु गोल्ड मार्केटमध्ये बघा आज मी तुम्हाला वीकेंड असतानासुद्धा मी तुम्हाला प्रॉफिट बुक केलेले आहेत. ओके, तर ही मजा आहे. हे PAXC हे गोल्डचं टोकन आहे. ओके, तर हे 24/7 365 चालू असतं. तर जसं पण पद्धतीने क्रिप्टो मार्केट चालू असतं तसं हे पण आपल्याला गोल्ड ट्रेड करता येतं. आणि त्याचा फायदा असा होतो की जे आपल्याला जे आपल्या इंडियन मार्केटमध्ये मंडेला किंवा वीकेंडनंतर जेव्हा मार्केट ओपन होतं आणि गोल्ड ओपन होतं तेव्हा ते बऱ्याचदा गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं. परंतु हा इशू आपल्याला इथे PAXCमध्ये बघायला मिळत नाही, गॅप अप गॅप डाऊन. तर आपल्याला स्मूथली ट्रेडिंग ह्याच्यावरती करता येते. ओके, आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून काही लर्निंग मिळालं असेल. आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू, बाय बाय. अँड लर्निंग करत राहा. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.